बुलेटिनला सुरुवात करूया पुण्याच्या बातमीनं। पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये 3 पोलिसांवर कारवाई आहे। तपासाच्या नावाखाली हे तिघे सुद्धा कास पठारावरच्या धाब्यावर गेलेले होते असा आरोप आहे। त्या ठिकाणी पर्यटन केलं असाही आरोप करण्यात येतोय आणि या आरोपानंतर या 3ही पोलिसांवर कारवाई करण्यात आलेली आहे। 2 वेतनवाढ रोखण्याची ही कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईत एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे। बालाजी, नेमका काय हे प्रकरण आहे? यागावी धक्कादायक प्रकार आहे। खरं तर राज्य सरकारच्या पैशाने जे आहे, सरकारी पैशाने सगळे अधिकारी जे ते गेल्या 3 महिन्यापूर्वी साताऱ्यातल्या एका केसच्या प्रकरणामध्ये साताऱ्यात तपासासाठी गेलेले होते। त्यावेळी या तपासावेळी जे आहे ते या सगळ्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते साताऱ्यातल्या कास पठारावरती भटकंती केली, तिथल्या एका प्रसिद्ध धाब्यावर थांबलेले होते आणि तपास करण्याच्या नावाखाली पर्यटन केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी या 3 अधिकाऱ्यावरती जे आहे ते 2 वेतनवाढी रोखण्याची कारवाई केलेली आहे। यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी आहे जे स्वरूपा नाईकवाडे म्हणून आहे, त्याचबरोबर कोमल कांबळे आणि हवलदार पाटील नावाचा जो कर्मचारी आहे। तिघे कर्मचारी जे ते एका महिलेला घेऊन साताऱ्याला गेलेले होते एका तपासाच्या कामासाठी आणि या महिलेला रात्री 12 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये परत सोडण्यात आलेलं होतं। हे महिला सांगत होती की माझ्या घरी एक व्यक्ती आजारी आहे, लवकर तपास पूर्ण करा आणि आपण परत लगेच पुण्याला जाऊ। मात्र या महिलेला घेऊन हे सगळे अधिकारी जे ते काम केल्यानंतर पर्यटन करत बसले आणि त्यामुळे महिलेला रात्री स्वारगेट पोलीस स्टेशनला सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर तिला थोडी तक्रार केल्यानंतर घरी सोडण्यात आलं। मात्र या सगळ्यामध्ये जे अधिकारी आहेत, जे पोलीस राज्य सरकारचे पैसे वापरले जातात या सगळ्या तपासासाठी, जनतेचे पैसे वापरले जातात आणि तपासाच्या नावाखाली पर्यटन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि पुढील 2 वर्षाच्या ज्या वेतनवाढी आहेत त्या वेतनवाढी या 3 अधिकाऱ्याच्या आता रोखण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तपास करताना आपल्या स्वतःच्या पर्यटनासाठी वापर करणे हे कितपत योग्य आणि यापेक्षा आणखी काही कडक कारवाई पोलीस प्रशासनाकडून होते का ते पाहणं महत्वाचं आहे। यासाठी एक चौकशी समिती सुद्धा आता विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये नेमण्यात आलेली आहे। त्या समितीकडून सुद्धा या 3 अधिकाऱ्याची चौकशी होणार आहे। आता मात्र यांची वेतनवाढीची जी कारवाई आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळते। लागली अगदी बालाजी, तुम्ही म्हणताय की या सगळ्या प्रकरणानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि वेतनवाढ रोखण्यात आलेली आहे, 2 वेतनवाढ रोखण्यात आली आहे। चौकशीपूर्वीच 2 वेतनवाढ रोखण्याचा निर्णय झालाय की नेमकं काय झालंय? प्राथमिक दृष्ट्या 3 महिन्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे आलेलं होतं आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये दोष असलेले अधिकारी पाहायला मिळालेले आहेत। त्यांच्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या तपासल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर ही वेतनवाढ रोखण्यात आलेली आहे। यापेक्षा आणखी काही कारवाई करता येते का? कारण यापेक्षा तपासामध्ये कुठं काही त्रुटी राहिलेल्या आहेत का? तपासाच्या नावाखाली इतर काही गोष्टी केलेल्या आहेत का? आणि त्यासाठी पोलीस ऍक्ट मध्ये काही वेगळा कायदा आहे का? याच्यासाठी ही चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर समजा निलंबन करायचं असेल, आणखी कडक कारवाई करायची असेल, कारण या सगळ्या प्रकरणामधून इतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हा पॅटर्न राबवला जाऊ नये, तपासाला गेल्यानंतर तपासच व्हावा आणि त्या व्यतिरिक्त कुठलंही काम करू नये। पर्यटन किंवा एखाद्या धाब्यावर जेवण हे अधिकाऱ्यांचं काम नाही, कारण यांच्यासोबत एक तपासासाठी एक महिला जी आहे ती या केस संदर्भातशी निगडीत महिला होती, त्या महिलेला सुद्धा ते साताऱ्याला घेऊन गेलेले होते। त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीची ही सगळी चौकशी आता करण्यात येईल। त्यापूर्वीची जी सगळी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे आणि या 3 अधिकाऱ्यांचं वेतन जे आहे ते आता पुढील 2 वर्षासाठी जी वेतनवाढ असते ती रोखण्यात आल्याची माहिती देण्यात आली। बालाजी, या ठिकाणी तुम्ही जो उल्लेख करताय की महिला अधिकाऱ्याला हे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी घेऊन गेले होते, तर मनाविरोधात घेऊन गेलेले होते का? आणि दुसरा मुद्दा, हे सगळं प्रकरण नेमकं कसं समोर आलं, कुणी समोर आणलं? या सगळ्या प्रकरणामध्ये खात्याअंतर्गत ही सगळी माहिती उघड झालेली होती आणि खात्यालाची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त जे आहेत राजेश बनसोडे यांनी ही सगळी कारवाई केलेली आहे।
हे प्रकरण 3 महिन्यापूर्वी होतं. मात्र या महिलेने ही बातमी जी महिला या सगळ्या प्रकरणामध्ये केसमध्ये साक्षीदार किंवा तपासाच्या ठिकाणी जाण्यासाठी जी आहे ती महिला होती आणि त्या महिलेने काही जणांना ह्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर खात्याअंतर्गत ही सगळी चौकशी सुद्धा करण्यात आली, कारण 3 महिन्यापूर्वीची ही सगळी घटना असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी सुद्धा चौकशी समिती पुन्हा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेली आहे आणि या महिलेला जे आहे ते त्या संदर्भात गुन्ह्यामध्ये काही गोष्टी कुठे घडलेल्या होत्या का हे तपासण्यासाठी हे सगळे अधिकारी सोबत घेऊन गेलेले होते. या सगळ्या तपास पथकामध्ये जे आहे ते स्वरूपा नाईकवाडे, कोमल कांबळे आणि पाटील नावाचा हवालदार, म्हणजे या सगळ्या तपास पथकामध्ये 2 महिला होत्या आणि एक जेंट्स कर्मचारी होता. या तिन्ही कर्मचाऱ्यावरती जे आहे ते आता कारवाई करण्यात आलेली आहे आणि चौकशी समितीच्या अहवालानंतर सुद्धा याचे निष्कर्ष पाहून आणखी काही कडक कारवाई करण्याचे पोलीस प्रशासन ठरवू शकते. त्या बालाजी, मुद्दा संदर्भात लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.